या ऑटोस्फेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे ना, हा खास आहे. कारण आज आपण बोलणार आहोत ना एक अशा बाईकबद्दल जिचं सतत नाव जरी ऐकलं ना तरी लोक मागे वळून बघतात. तर ती नुसती बाईक नव्हती, तो एक आवाज होता, तो एक रुबाब होता आणि तो आहे ना एक वेगळा स्वॅग होता. हो मित्रांनो, मी बोलतोय तीच जी तुमच्या मनात आहे ती RX 100, यामा RX 100 बद्दल. 90च्या दशकात आहे ना, जर एखाद्या मुलाकडे जर RX 100 असायची ना, तर तो मुलगा आहे ना एक वेगळ्याच लेवलमध्ये असायचा. सिग्नल सुटला रे सुटला की सगळ्यांना मागे टाकायची जी ताकद आहे ना, ती फक्त RX 100 मध्येच होती. तो तिचा फायरिंगचा आवाज आज सुद्धा कानात आपल्या घोंगावतोय. पण तीच RX 100 अचानक आपल्या मार्केटमधनं गायब का झाली? तुम्हाला माहिती आहे का आहे? ना तिने निरोप घेतला, ना कधी घोषणा केली आणि अचानक मार्केटमधनं गायब झाली. तेव्हापासून सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, तरुण असू दे, वयोवृद्ध असू दे, ज्यांना RX 100 बद्दल खूप सारं माहिती आहे, अशा सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो की RX 100 परत केव्हा येणार? तर आज व्हिडिओ आहे ना आपला, हा त्याच विषयावर आहे. आता लक्ष देऊन ऐका. सध्या सोशल मीडियावर, युट्यूबवर, गुगलवरती न्यूज फिरते की RX 100 लवकरात लवकर येणार आहे. आले RX 100 लॉन्च झाली आहे. RX 100 यामा शोरूममध्ये आली आहे. लवकरात लवकर तुम्ही जाऊन नवीन RX 100 घ्या. पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. कारण यामा कंपनीने आहे ना अजून RX 100 लॉन्चेस होणार की नाही ह्याची अजून सुद्धा ऑफिशियल घोषणा केलेली नाही आहे. हे जे सगळं चालू असतं ना, ती एक अफवा आहे. लोकांनी कुठून तरी एडिट केलेले AI फोटो आहेत आणि युट्यूबवर व्ह्यूज घेण्यासाठी ही लोक अशा अफवा आणि असे फोटोज टाकून व्हिडिओ बनवत असतात. पण हो, लक्षात घ्या, याचा अर्थ असा होत नाही की RX 100 कायमची बंद झाले म्हणून. RX 100 येण्याचे चान्सेस नक्कीच आहेत. कारण यामाने खुद्द स्वतःहून सांगितलेलं आहे की RX 100 सारखी त्यांची आयकॉन बाईक ते सहजासहजी विसरलेले नाही आहेत. ह्याचा अर्थ असा निघतो की लवकरात लवकर RX 100 येण्याचे चान्सेस आहेत. पण पहिली जशी होती 2 स्ट्रोकमध्ये तशी नाही येणार आता. आता नवीन BS6 नियम असतील, तिला 4 स्ट्रोकमध्ये येऊ शकते. त्याला काहीतरी नवीन नियमावली आहे, ते देऊनच RX 100 मार्केटमध्ये आता आली तर ती तशी प्रकारे येणार आहे. जुन्या 2 स्ट्रोकमध्ये येऊ शकतच नाही. हो, पण तिचं जे डिझाईन असेल ना ते नक्कीच आजच्या काळाला शोभेल असंच असणार आहे. आजच्या डेटला आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो, नवीन RX 100 मध्ये नेमकं काय स्पेशल असेल? तर एक रिपोर्टनुसार असं समजलंय की नवीन RX 100 मध्ये साहजिकच आहे BS6 मॉडेल असणारच आहे. तिला नवीन 4 स्ट्रोक इंजिन असणार आहे. आणि हो, इंजिन थोडंसं वाढू शकते, तिचं 150 ते 155 सीसी पर्यंत असण्याची शक्यता आहे. त्यातूनही 200 सीसी पर्यंतही वाढू शकतं. कारण RX 100 सारखी जर त्यांना आयकॉनिक बाईक पुन्हा जर मार्केटमध्ये लॉन्च करायचे यामाला, तर तिला पॉवर असणं अतिशय गरजेचं आहे. कारण यामाचं नाव ते डुबून देणार नाही. कारण यामा RX 100 जर नाव वापरायचं असेल ना तर ती पॉवर बाईकच पाहिजे. कमी पॉवर असलेली बाईक RX 100 नावाने अजिबात मार्केटमध्ये चालणार नाही, हे यामावाल्यांना सुद्धा माहिती आहे. आता तिच्या लुकबद्दल जर बोलायचं झालं ना, तर यामाची RX 100 ची जी पहिली डिझाईन होती क्लासिक, तो क्लासिक DNA नक्की ठेवेल. तिचे राऊंड हेडलाईट असण्याची शक्यता आहे. एकदम स्लिम बॉडी असू शकते, सरळ सीट आहे त्याची. पण हेडलाईटमध्ये LED लाईट बसवण्याचे जास्त चान्सेस आहेत. डिजिटल स्पीडोमीटर येईल आणि ABS किंवा CBS या दोनपैकी कोणतीही एक ब्रेक सिस्टम असू शकते. पिकअप आणि मायलेजबद्दल बोलायचं झालं तर यामा RX 100 टू स्ट्रोक सारखं पिकअप मिळणं तर आता अवघड आहे. पण फर्स्ट स्ट्रोक इंजिन वापरून आहे ना बऱ्यापैकी पिकअप देऊन 50 ते 60 किलोमीटरपर्यंत तिचा ॲव्हरेज असू शकतो. आता सगळ्यात मोठा प्रश्न की ही RX 100 येणार कधी? तर सध्याच्या मजबूत रिपोर्टमध्ये असं दिसून येतंय ना की ह्या येत्या 1 ते 2 वर्षात म्हणजे 2026 ते 2027 पर्यंत येण्याचे चांगले चान्सेस आहेत. कारण काय माहिती आहे का, आम्हाला नुसतं RX 100 नाव वापरायचं नाही, तर त्या नावाला शोभेल असं डिझाईन आणि त्या नावाला त्यांना न्याय देता आलं पाहिजे. तशीच त्यांना RX 100 बाईक बनवायची आहे. आजही भारतात हजारो लोकांकडे RX 100 आहेत आणि त्या चांगल्या चालू स्थितीत आहेत. कारण अजून सुद्धा काही हौशी लोक आहेत ना RX 100 वर लाखो रुपये खर्च करून नवीन RX 100 तिला एकदम व्यवस्थित मेंटेन करून फुल मॉडिफाय करून परत तिला जुना लुक देऊन वापरण्याची तयारीमध्ये असतात. कारण यामा RX 100 ही नुसती बाईक नसून एक भावना आहे आणि ज्याने RX 100 वापरले ना तीच लोक ही गोष्ट समजू शकतात. आणि जर परत RX 100 लवकरात लवकर बाजारामध्ये आली ना तर सगळ्यात मोठा धमाका होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं, RX 100 मार्केटमध्ये परत यायला हवी? आणि आलं तर नेमकं तुम्हाला कुठल्या लुकमध्ये तिला बघायला आवडेल? कोणतं इंजिन तिला आवडेल बघायला? मला ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच खऱ्या बातम्या ज्यामध्ये अफवा नाही आहे अशा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.